फुलर लेन 14 शॉर्ट पॉइंटला खेळला जातोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न आरामामध्ये सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची रन द विकेट या दोन बॅटर मध्ये बघायला मिळाली. चांगली कॉलिंग या दोघांचंही पाहायला मिळते. धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 1 सुरू झाली आहे. 1 धावगती मात्र आपण जर पाहिलं तर बनताना पाहायला मिळाली आहे. धावा येणं गरजेचं आहे. तुम्हाला एक चांगली टोटल सेट करायची आहे तर टार्गेट सेट करायचं या स्पर्धेमध्ये. लोकल लाईनचा बॉल शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिकडे आहेत. चांगली फिल्डिंग बघायला मिळेल. पुनश्च एकदा तिथे धावा एक येताना पाहायला मिळतील. सिंगलने सुरू केलेली आहे धावगती. टीम महाड एक चांगली टोटल उभारायची आहे. आता ही नॉकआउटची मॅच आहे. षटकातील पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला तिकडे सरळ आपण जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बॉल 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा बॉल आर्यन. हा ट्रॅकर पुन्हा आक्रमण चढवलं जात आहे. दुसरा धमाका फद यांच्या बॅट मधून षटकार. बघचे 2 षटकार पद यांच्या माध्यमातून येतात. धावा येतात. चांगली टोटल होणार यात ते मात्र शंका नाहीये. आर्यनला आक्रमण केले जाते. हवेला खोलातला बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगला हलक्यातून स्टीअर केले जाते. एक धाव मात्र तिथे जण पाहायला मिळेल. तर एकेरी धावीची साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना आतापर्यंत 15 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 15 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीचा कालावधी मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर धावा खूप सारा इकडे बनवण्यासाठी महाडेकर सज्ज झाले. सुरुवातीपासूनच आक्रमण करायला सुरुवात केली. मग फहद असेल किंवा आता सलमान यांना ते करावं लागणार आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर दुखापत थोडी होताना पाहायला मिळेल. यशांच्या मागे वेगाचा बॉल होता आर्यनचा आणि तो सरळ हातावरती येत असताना पाहायला मिळाला. पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये पाणी. बघा ही दुखापत झाली आहे का संदीप कदम सर आपल्याला पाहायला मिळाले यष्टांच्या मागे. अशी दुखापत जास्तीची मोठी नसावी अशी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगूया.
आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर संदीप कदम सरांच्या हाताला दुखापत जास्तीची मोठी होताना पाहायला मिळाली. या मॅच मध्ये ते खेळू शकणार नाहीयेत. अगदी यशांच्या मागे उभे राहत असताना अति वेगाचे चेंडू कधी कधी येतात आणि अशा पद्धतीचे दुखापत होतात आणि आपण पाहिले जास्तीची मोठी थोडी दुखापत होताना पाहायला मिळाली. चला आपण पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊया आणि लगेचच दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. जिकडे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर धावांचा विचार केला तर 15 धावा 2 षटकार आल्यानंतर कमबॅक आणला आर्यननं. कारण की वाटलं होतं 20हून अधिकच्या धावा येतील की काय, पण त्याच वेळेला कल्पेशनं एक डॉट टाकलाय. शेवटचा बॉल डॉट आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत तब्बल 15. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतील. पोलादपूर विभागातून येत असताना छाला पोलादची खऱ्या अर्थानं उपमा दिली गेली असा महत्वाचा खेळाडू कल्पेश बॉलिंग साठी दाखल होत असताना बघायला मिळतील. एक महत्वाचा खेळाडू आहे कल्पेश. कल्पेश म्हटल्यानंतर या मैदानावरती जास्तीचे लांब पल्ल्याचे षटकार त्यांनी मारलेत. पहिल्या दिवसामध्ये आक्रमक खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि तोच कल्पेश आता बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम आहे. थांबेल, पुन्हा नव्यानं मागे येईल आणि पुन्हा नव्यानं काहीतरी पुढे येत असताना घेऊन येईल. या अनुषंगाने विश्वासानं आपण त्याच्याकडे पाहतोय. महत्वाचा खेळाडू आहे. एकंदरीत आपण जर पाहिले तर षटक क्रमांक 2 साठी पहिलाच बॉल मोठा फटका फहद ताजिरेच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन ला स्ट्रॉंग षटकार. इकडे मात्र आपण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक दर्जाचा खेळ होताना पाहायला मिळते. धावगतीचा आपण जर विचार केला तर या संपूर्ण सामन्यामध्ये धावा बनतात, धावा बनवतोय खेळत असताना खेळपट्टीवरती पाहता जरी व्हाईट बॉल अतिरिक्त सिंगल येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव टीमची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आज अर्सलांची कमतरता भासून द्यायची नाहीये हे सांगतात महाडकर किंबहुना फहद ताजिर. यावेळीचा बॉल टप्पा पडत असताना थोडं खाली बसताना पाहायला मिळाला. एक चांगला दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय, कमबॅक झालाय. हा गरजेचा आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 57 धावा इकडे सेफ राहिल्या होत्या. या खेळपट्टीवरती दुपारचं सत्र गेलं, हवा चालू झाली की मात्र 80 सेफ नसतात, पण सकाळच्या सत्रामध्ये 57 सेफ होत्या. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणती चूक केली जात नाहीये. फलंदाज क्रमांक पहिली विकेट फहद ताजिर बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इकडे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फव्वाद जटाम दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतील. महत्वाचा खेळाडू फव्वाद मैदानाच्या आतमध्ये कशा दर्जाचा खेळ करेल ही पाहणं गरजेचं आहे. फव्वाद म्हटल्यानंतर आक्रमक फलंदाजी त्याची नेहमीच आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल फुलर लेनचा चेंडू समोर खेळला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे फव्वाद आले आणि येताना मैदानाच्या आतमध्ये षटकार सुद्धा घेऊन आले. 6 धावा. तर एंट्री दमदार आहे यस निश्चितपणे सांगत असताना षटकार खेळलाय. डीपॅकच्या कव्हरच्या दिशेला बॉलला टर्न केले जाते. फिल्डर धावतात बॉलच्या मागे एकच होती तरी मिळेल. 22 नंतर 6 28 धावा धावफलकावरती आल्यानंतर इथे मात्र एक सिंगल म्हणजे आता 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
दुसरं षटक मार्गाचं असताना 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली टोटल या मॅच मध्ये बघायला मिळेल, त्यात मात्र शंका बाकी नाहीये. पुढचा बॉल, समोरचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. फाईन लेगला फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, पण क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना बघायला मिळतील आणि एकच धाव मात्र मिळेल. सलमानने नाराजी व्यक्त केली या मॅच मध्ये. आतापर्यंत हवे तसे फटके खेळले जात नाहीत. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक इकडे मात्र संपुष्टात येताना बघायला मिळालं. 12 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 30 आहे. इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये पुन्हा 30 आला तर 60 बनतील. एक चांगली टोटल या मॅच मध्ये सगळ्यांच्या भेटीसाठी येण्याची शक्यता दाट आहे. महत्वाची स्पर्धा तुम्ही पाहताय. 11 स्टार क्रिकेट संघ चांडवे आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज मात्र आपण जर पाहिले तर गोलंदाजीसाठी वापरले जातात. अजिंक्य, नवीन गोलंदाज मात्र आपण जर पाहिले तर अजिंक्य यांच्यावरती विश्वास दाखवलेला पाहायला मिळाला. अजिंक्य महत्वाचे खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल झालेत आणि षटकातील पुढचा बॉल हवेला ट्रॅकर. सलमान मात्र आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न करतात. स्क्वेअरलेगला बॉल निघाला. फिल्डर धावतील. एकच धाव मात्र तिकडे मिळते. धावा येत नाहीये. धावे तसे फटके येणं गरजेचं आहे. धावा येत असताना फवाद मारतात. तिकडे मात्र फवाद यांच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या होत्या, पण सलमान यांनी फक्त नाराजी व्यक्त केली आहे. सिंगल वरती ते खेळतात. अजून एक धाव स्कोरकार्ड वरती येत असताना बघायला मिळाली आणि एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली. धावा 31. धावेला मोठा फटका खेळला जातोय. बॉल सरळ आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट नंबर 2. दुसरा धक्का. फवाद जट्टाम बाद. आपण जर पाहिले तर तब्बल 31 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळते. अजिंक्य, यस सर. यस, मैदानावरती खेळत असताना चुकीचा शब्द वापरल्या कारणानं महाड टीमला 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. तुमच्या टार्गेट मधून 2 धावा मायनस केल्या जातील याची दक्षता टीम महाडने घ्यायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सफवान. पहिलाच बॉल समोरचा होता. समोरच खेळला जातोय. मोठा फटका लॉंगच्या दिशेला. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव नक्की मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना बघायला मिळते. संघाचा धावफलक 32 या आकड्यावरती सध्याच्या घडीला पोहोचलेला पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. एक महत्वाचा सामना तुम्ही पाहताय. सलमान सलामी आलेला खेळाडू. या वेळेला बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सलमान वारंवार डॉट खेळताना पाहायला मिळतात. वारंवार बॅट बॉलचे संपर्क होऊन देत नाहीयेत. करावा लागेल. तुम्हाला मिडल ऑफ द बॅट केल्यानंतरच मात्र धावा बनवता येणार आहेत. आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर आणि तरच्या धावगतीमध्ये एक मोठी टोटल येईल. बघा, कोणत्याही खेळाडूंनी मैदानावरती यायचं नाहीये.
चला मॅच मात्र आपण पुन्हा सुरू करतोय. तिकडे मात्र धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिले तर 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगल्या धावगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सलमान ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळलाय, फटका मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली कोणतीही चूक करणार नाहीयेत. विकेट नंबर 3, तिसरा धक्का. एक महत्वपूर्ण खेळाडू सलमान बाद. पाच बॉल झालेत, शेवटचा एक बॉल बाकी आहे. दोनच धावा खर्च केल्यात. बॉलिंग करत असताना अजिंक्यनं 2 विकेट संपादन केल्यात. मॅचचा मोमेंट शिफ्ट केलाय. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 32 धावा. तिसरं षटक मार्गास 32 धावा. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. कमबॅक आणले या मॅच मध्ये पोलादपूर टीमला आणलंय अजिंक्यनं. पुढचा बॉल सोहेलसाठी. बाहेरचा बॉल, बाहेर खेळण्याचा प्रयत्न चांगले केले होते. शॉट तडमानच्या फिल्डरनं, पण बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. नशीब बलवंत होता आणि इकडे मात्र मिळाला नशिबाचा धावा. 4. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4च्या साह्याने 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 12.00च्या सरासरीने सध्याच्या घडीला धावा बनत असताना आपण पाहतोय. आसिफभाई पानसरी साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळते. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. 11 स्टारचे आपण जर पाहिले तर मागील काही वर्षांमध्ये त्यांनी सुद्धा खूप सारी मेहनत घेतली आहे. मॅच आपण पुन्हा चालू करतोय जिथे 4थ्या षटकाला सुरुवात होईल. षटकातील पुढचा बॉल शुभम गोलंदाजीसाठी दाखल होत असताना बघायला मिळतील. स्टिक वरून बॉल गेलाय सरळ रेषेमध्ये जात असताना. चेंडू मात्र आपण जर पाहिले तर डॉट देताना पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल डॉट देताना आपण पाहतोय. सफवान ऑन स्ट्राईक आहेत. सफवान मैदानाच्या आतमध्ये महत्वाचे खेळाडू आहेत. नेहमीच महाड संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं कामकाज केलं जाते. नेहमी चांगली बॅटिंग केली जाते, आजही करावी लागेल. यावेळी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जास्तीचा बाहेर आहे हेच कळवलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव मिळते आणि अवंतर स्वरूपानं टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण जर पाहिले तर तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 37 धावा धावफलकावरती आहेत. धावी तशी टोटल होत नाहीये. टार्गेट अपेक्षित आहे खूप सारं मोठं. 50हून अधिकच्या धावा येणं गरजेचं आहे. पोलादपूर संघाकडे चांगले बॅटर आहेत, मोठे मोठे फलंदाज आहेत. कल्पेश सारखा खेळाडू. कल्पेशने ज्या वेळेला या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये षटकार चौकाराचा पाऊस इकडे बरसवला होता. 2 लगातारचे सामने जिंकून पोलादपूर संघ मात्र क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल झाला होता आणि तीच आता क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्यची सुद्धा बॅटिंग प्रभावित करणारी राहिली होती. त्यांनी सुद्धा इम्प्रेस केलं होतं कालच्या पहिल्या दिवसामध्ये. मोठा फटका सफवानच्या बॅटमधून अडवा. बॅटनं स्क्वेअर लेगला बॉल चालला. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. चौकार. पाहिलं मिळते. 4च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 41 धावा
धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. तिकडे मात्र 4 बॉलचा खेळ बाकी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण केलं जात आहे. शॉर्ट पूल आता केलं होतं पण तिकडे फिल्डर उभे होते. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीचं सजवलं गेलं होतं. विकेट त्यांना पाहायला मिळेल. धक्का महत्वाचा आणि एक निर्णायक फलंदाज आपण जर पाहिलं तर सफवान बाद. संख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर 41 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळालं. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे मात्र आपण जर पाहिले तर एक मोठी टोटल येणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 आणि शेवटचा 3 बॉलचा खेळ बाकी आहे. वाघ पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदीप कदम सर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला निघाला. फिल्डर तिकडेच एकदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल का नाही. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 42 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचे शेवटचे 2 बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाज आपण जर पाहिलं तर शुभमला पाहतो त्यांना अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. शेवटचा बॉल नेणं बाकी आहे या संपूर्ण पहिल्या डावाचा. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 42 धावा. 42 आहेत. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. शुभम आलाय समोर. सुहेल आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल अडवा बॅटने खेळला जातोय. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल तर मार्गास होताना पाहायला मिळेल. एकदा तर मिळते. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता फलंदाज बाद होतील. विकेट मिळते. 2 धावा मिळतात. धावसंख्या 44 आणि 45 धावांचं 2 धावा मायनस केल्या जातील. म्हणजे 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. येणारे चेंडू असणार आहेत ते 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. या मैदानाच्या अनुषंगाने एक मापक अशी धावसंख्या. पण पुढच्या मॅचचा टॉस. आणि टिंबाले संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी या. टीम आंबेड संघाचे कर्णधार आणि टिंपाले संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल आणि लगेच ज्या वेळेला आपण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जातोय तिकडे मात्र आवाजामध्ये करूया बदल. सध्याच्या घडीला दक्षिण रायगडामध्ये ज्यांचा सध्या आवाज भरपूर आणि सर्वाधिक स्पर्धांना आपल्याला ऐकायला मिळतो असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके ज्यांच्या एका डायलॉगनं ती प्रसिद्धी शॉर्ट आहे. आवाज ऐकूया आपण जमाने सरांचा. थँक्यू.
सबसे पहले फिर एक बार अब्दुल जमाने की तरफ से तमाम चाहने वालों को सलाम और नमस्कार। टुडे इज द रिपब्लिक डे और रिपब्लिक डे के माध्यम से आज ये फेस्टिवल है 11 स्टार 94 अबरार भाई पानसारी ने जो टूर्नामेंट को आयोजन किया उसका फाइनल डे। और फाइनल डे का पहला मैच अगेंस्ट कामला 96 ने जीता और सुपर 6 पे पहुंची। विकी टॉस के लिए आ जाए भाई आप। अम्बेत वर्सेस ठेमपाले, वसीम इज देयर एंड मुशर्रफ इज देयर। एक बात थी जब फहद ताजिर खेल रहे थे, 2 ओवर में 30 थे, क्लास के शॉट मार रहे थे, पर वहां से पोलादपुर ने जो नियंत्रण किया, मैच को खींच के लाए। दिस इज द थर्ड मैच, टेम्पाले वर्सेस अम्बेत, एंड द कैप्टन ऑफ टेम्पाले सादिक एंड द कैप्टन ऑफ अम्बेत वसीम। विकी है एंड इट्स अ टॉस टाइम। Tempale win the toss and selected to (42) का टारगेट। 42 रन चाहिए पोलादपुर के सामने। अगर देखा जाए तो सुबह के सत्र में 50 स्कोर ये टफ होता है सामने की टीम को। Tempala win the toss and selected to bowl first. कैप्टन ने भरोसा किया फहद ताजिर के ऊपर। एस ट्रैक पे संदीप कदम सर पोलादपुर से। स्ट्राइक पर संदीप और कल्पेश नॉन स्ट्राइक पर फहद ताजिर। लेग स्टंप के बाहर और बाहर जाती हुई विकेट कीपर भी बीत, बल्लेबाज भी बीत हुए छोड़ दी थी बल्लेबाज संदीप सर ने, लेकिन विकेट कीपर बीत, शॉट फाइल का क्षेत्र भी बीत और गेंद निकल के गई वाइड के साथ 22 के रूप में 4 रन और स्कोर मिला पोलादपुर को बिना मैच स्टार्ट के 5 रन। एक तो स्कोर छोटा, ऊपर से एक्स्ट्रास के रूप में 5 रन टफ टास्क के मार के लिए। शॉर्ट पिच गेंद थी, एज लग के गेंद विकेट कीपर के हाथों में। स्कोर में कोई इजाफा नहीं, स्कोर खड़ा है बिना पहले गेंद के 5 था। शॉट चला है, क्षेत्र है फाल, भागते हुए क्षेत्र रक्षण। 1 रन मिला संदीप सर दूसरे के लिए, शायद के तीसरा। यस यस, कल्पेश भागते गई और ये क्या से क्या हो गया कि जहां 2 थे वहां 3। दिस इज द चीटिंग। क्रिकेट के 4 हिस्से, बैटिंग, फील्डिंग, बॉलिंग और ये चौथा जो क्षेत्र है वो चीटिंग, और कल्पेश ने चीटिंग की और 1 रन हासिल किया। बढ़ता हुआ स्कोर 8। अच्छी गेंद, धीरे से खेला, कैच इज कॉलिंग। यस, somebody is calling कैच है। भागते गए क्षेत्र रक्षण, पावर बैक ड्राइव था, गेंद के सामने आए और कैच को लिया और कल्पेश
पोलादपुर 8 रन, 1 विकेट के नुकसान के बाद फहद ताजिर को सफलता। बैट्समैन है प्लीज पोलादपुर, किसी सब्स्टिट्यूट को भेजो यहां पे। रवि, फहद ताजिर सफलता के बाद। ओहो, क्या गेंद थी, क्या गेंद थी। दिस इज द टेस्ट लेवल बॉल, टेस्ट लेवल। गिरने के बाद एक परफ्यूम डिलीवरी इतनी ऊपर गई, समझ नहीं सके बल्लेबाज। यकीनन हर कोई बल्लेबाज रहता तो टफ टास्क था उसके लिए। फुल लेंथ की गेंद, धीरे से खेला, कैच का चांस। यस नो, यस नो, यस नो, यस नो, और आखिर में नो। आसान सा कैच, आसान सा कैच, जहां मार्क्स थे थर्ड अटेम्प्ट में। इजी कैच, इजी। स्कोर पहुंचा 9 पे। खेल हर गेंद पे रंग बदलेगा, कभी 4, कभी विकेट, कभी 6, फिर विकेट, फिर कैच ड्रॉप, कैच लेंगे। शतरक्ष में तब्दीली। शॉट है, एज लगा, कॉलिंग, कैच है, कैच है, यस। द फील्डर टेक द कैच एंड बैट्समैन गोज बैक टू द पवेलियन। क्या बात है, क्या बात। मेरे साथ है यहाँ 96 के एक टॉप लेवल का ऑलराउंडर तारिक अंतुले। तारिक, आप जब सुबह के सत्र में पहली गेंद खेले और विकेट गया आपका, एक क्रिकेट में क्या होता है कि आप पहली गेंद पे अगर स्ट्रोक मारने जाएंगे, इंपॉर्टेंट चीज रहती है तारिक के पहले गेंद बल्ले के बीचों बीच आनी चाहिए, फिर स्ट्रोक। आप जाके अंधाधुन फायरिंग करेंगे तो टफ टास्क, नॉट पॉसिबल। पहले 1-2 गेंद बल्ले को बीचों बीच सिंगल डबल, फिर स्ट्रोक मारो। इस मंच के सरपंच ओली नुमेर। 1 ओवर 9 रन 2 विकेट। मैच दोनों तरफ आधा अधूरा। वो असरानी के भाषा में आधे इधर और आधे उधर। शॉट है, somebody's प्रोडक्शन इज देयर। लंगोर के क्षेत्र में गेंद आई थी। एक के साथ स्कोर बढ़ता हुआ पोलादपुर 10 पे। फवाद झटाम एक टॉप लेवल का हरफन में उला खिलाड़ी। फवाद ताजिर लंगोर के क्षेत्र में एक मिड ऑन, मार्ज मिड विकेट, एक स्कोर हाफिज साहब। फिर खेला है, खोद के निकाला है शॉट को, आजीन के ना, थोड़ी सी मिस फील्डिंग। तब तक दोनों बल्लेबाज अपने घरों में सुरक्षित पहुंचे। 2 रन लेने के बाद बढ़ता हुआ स्कोर पोलादपुर का 12, प्रति ओवर चाहिए 11। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में शेखों के शेख लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खड़े, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी। फिर खेला है शॉट शेखों के शेख की तरफ, क्षेत्र बड़ाफ का क्षेत्र। बढ़ता हुआ स्कोर 1 रन के साथ 13 पे। यहां
जहां महाड़ यूनाइटेड पहले 2 ओवर में 30 अटैक किया था फात ताजिर ने, लेकिन वहां से खींच के लाया, पोलादपुर ने नियंत्रण में रखा। शॉट खेला है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में प्रोडक्शन, वहां पे लाल टी शर्ट, डेंजर जोन, बढ़ता हुआ स्कोर 14। प्रति गेंद फवाद जटाम जर में डाल रहे, टाइमिंग नहीं, अजिंक्य ऑन स्ट्राइक, काफी इंपॉर्टेंट। अजिंक्य ऑलवेज बड़ा खेल खेलते हैं। शॉट है, somebody is there, the mouth is there, the production is there, and batsman goes back to the pavilion. चौदह विकेटें हैं, 3। मैच को नियंत्रण किया दोनों तरफ से। क्या होगा मैच का, प्रेक्षक बैठे और खासकर हमारे दो ऑफिस साहब, सैल्यूट है आप दोनों के लिए। यकीनन जब से मैं आया हूं आप मेरे साथ, मैं कहता हूं हर वक्त कि मैं मेरे साथ मैं हूं ना, मेरे साथ ये दो ऑफिस साहब भी है। This is the last ball. इस ओवर की लास्ट गेंद फवाद जटाम। शॉट लगा, हालांकि गेंद वाइड थी, एज लग के गई थी विकेट कीपर के हाथों में। जहां वाइड का 1 रन था ना, वो भी नहीं, जहां शॉट मारने का चांस था वो भी नहीं। After completion of second over, score is 14, loss of 3 wicket पोलादपुर। लेकिन तब तक अंपायर ने एक रिव्यू लिया है कि इट्स नो और नॉट। स्कोर इज मूविंग ऑन 15। कल भी किसी टीम का ऐसा ही होता, शायद कौन सी टीम थी वो, मार्ट 1, और उस गेंद के बाद 6 लगा और मैच क्या से क्या हो गई। भाव ऑन स्ट्राइक, इट्स अ फ्री हिट। फवाद जटाम shot है, scoring catch है, yes, but this is the free hit। क्या खेल हो रहा है, खेल कहां से कहां। जहां एक रन था, जहां कोई भी रन नहीं था बल्कि कैच थी, पर वो फ्री हिट थी, लेकिन तकरीबन 3 रन निकाले, 3 रन, और मैच क्या से क्या हो गई।
गलत थ्रो और बढ़ता हुआ स्कोर 18। जहां कैच लेने के बाद केवल 1 रन था, केवल 1 रन, वहां 2 रन एक्स्ट्रा और 2 रन के साथ, इस 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 पे। दो ओवर में चाहिए 25 रन इस मैच को जीतने के लिए। ये मैच क्वालिफाई जो जीतेगा सुपर 6, और सुपर 6 का मतलब एक प्राइज प्लस कप, एक इनाम प्लस एक कप मिलेगा। लेकिन इंपॉर्टेंट चीज है कि जीतना है। यहां किन 2 ओवर में 27 रहते थे, लेकिन गलत थ्रो, गलत बैकअप, उसका खुमियाजा भुगतना पड़ेगा महार यूनाइटेड के सामने। Bhav on his track is a left-hander batsman. Kshetra extra cover Moz is there. There is a long off. The short third man is there. Short Failik is there. Sheikh को शेख शॉट कवर पे, डीप मिड विकेट, डीप स्कॉरलेग, लॉन्ग ऑन क्षेत्र। यस, सुहेल पहली गेंद लेकिन अपना रन भूले सुहेल। अपना रन लॉन्ग ऑन के क्षेत्र में फवाद जटाम, मिड विकेट क्षेत्र में सफवान हाफिज साहब, स्कॉरलेग के क्षेत्र में डीप स्कॉरलेग फवाद ताजिर। शॉट है क्या? मिड विकेट के क्षेत्र में सफवान हाफिज साहब है, हाथों में उनके गेंद, बैकअप, विकेट कीपर के हाथों में गेंद। आजकल के क्रिकेटर क्या करते हैं, जब थ्रो आता है बाउंड्री के ऊपर से तो विकेट कीपर को घेरते नहीं, बैकअप नहीं होता ना। इतने आसानी से कौन किसी को जीत नहीं देता। खेल में कोशिश नहीं, कोशिश से बढ़कर कोशिश जो करेगा वही जीतेगा। सुहेल स्कोर है 19। अपने ओवर की सेकंड गेंद, कैप्टन ने भरोसा किया सुहेल पे। इज अ टॉप लेवल बॉलर। शॉर्ट पिच गेंद और इट्स अ शॉट है और क्लियर द रोप। इट्स अ 6। आसान सी गेंद सुहेल की, शॉर्ट पिच थी, शॉर्ट पे बैकफुट पर जाकर पुल किया, मिड विकेट के क्षेत्र मास के ऊपर से 6 रन स्कोर पहुंचा 25। शॉट है, somebody is calling catch है, no, it's across the rope, it's a 6। आज के 2 शॉट, एक बॉलर बैक ड्राइव स्क्रीन के ऊपर से और एक मिड विकेट के क्षेत्र से प्रेशर महार यूनाइटेड के ऊपर। 31 सुपर 6। ये जो ट्रॉफीज, इतने ट्रॉफीज क्यों लिए? केवल
केवल एंड केवल सुपर 6। जो जाएगा ट्रॉफी लेगा, प्लस प्राइज है वो भी लेगा। ये जानते हुए सुहेल, लेकिन प्रवी जानते हैं ना, अगर हारू तो सीधा पोलादपुर। शॉट है, शत्र स्कोर, लेकिन उस टाइम अंपायर ने अपनी बाएं खोली और घोषित किया इट्स नो। क्या बात है। इसके पहले जब विकेट गिरी थी, फवाद झटाम ने विकेट लिया था, इट्स नो। सोहेल ने विकेट लिया, इट्स नो। अरसलान पल्लवकर की यादें वापिस आ रही है। वर इज अरसलान? नो, बीजी प्लेयर, बीजी पर्सन। टफ टास्क आया बाहर यूनाइटेड के लिए। ही इज अ बैट्समैन, ही इज अ बेस्ट बॉलर, अरसलान पल्लवकर। आज यादें उनकी, एक ओवर रहता था उनका। और सुहेल, हालांकि बाहर यूनाइटेड के एक ओपनर गेंदबाज, लेकिन आज अपने आप को भूले और अटैक किया प्रवीण ने। और प्रवीण स्कोर को लेके गए 33 पे, जहां विकेट थी 2 रन आए। 10 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। सोहेल की जगह अब्बास। अच्छी गेंद, अच्छी गेंद, बल्लेबाज भी बीत और अब विकेट कीपर भी बीत, और निकल के गई गेंद गली के आसपास। 22 के रूप में 1 रन, बढ़ता हुआ स्कोर 34। चौतीस रन। पहले बल्लेबाजी करते हुए पहले 2 ओवर में 30 रन निकाले थे फहद ताजिर ने। वहां से वापस नहीं मार यूनाइटेड, वहां से जो बिखर के गई और मैच क्या से क्या हुआ। शॉट है, शॉट है, शॉट है और क्लियर भी है। मैदान के क्षेत्र में 6 रन। शांत वातावरण यूनाइटेड बाहर के शतरक्षण में, जैसे लगता है कि सांप ने सूंघा है। टफ टाइम आया, वन साइडेड मैच था शुरुआती लम्हों में हार के फेवर में था, बैटिंग साइड से भी और बॉलिंग साइड से भी। प्रवी है, कैचे का कॉल है। यस यस नो, आसान सा कैच, वो भी ड्रॉप। और प्रवी ने अटैक किया। प्रवी ने जो शुरुआती लम्हों से जो स्ट्रोक खेले, 3 छक्के लगाए प्रवी ने। रवि ने 3 छक्के लगाए इस मैच में, स्कोर को लेके गए। जहां मैच फंसा हुआ था उस मैच को निकाला, स्कोर पहुंचा दिया 41 पे। 1 ओवर और 2 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। और ओवर लेके कौन आ रहे? शेखों के शेख, रईस शेख। ये कब आना चाहिए था? शुरुआती लम्हों में। अब ना, अब आके क्या मतलब होता है ना। शॉट खेला, स्कोर के क्षेत्र में गेंद निकल के गई 4 रन के लिए। और इसी के साथ इस मैच को जीता पोलादपुर ने। और पोलादपुर क्वालिफाई हो चुकी है सुपर 6। एक ट्रॉफी, एक इनाम उनके लिए 100%। अगला मैच है टेम्पाले वर्सेस अंबेद।